नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. हळदी पिकाचं देखील मोठं नुकसान झालं होतं. काही भागात वेचणीस आलेला कापूस जो आहे तो कापूस देखील काळवंडला होता. यातून जो काही कापूस ज्या भागातील कापूस वाचला होता त्या कापसाचं पुन्हा एकदा नुकसान जे आहे ते परवा आणि काल झालेल्या परतीच्या पावसाने केले. जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो अधूनमधून येतच राहतोय आणि पाऊस फार मोठ्या प्रमाणात येतोय. यंदा जो आहे तो निसर्ग कोपला की काय अशी परिस्थिती आहे. मी सध्या कारवाडी शिवारातील एका शेतामध्ये आहे. हे कापसाचं शेत आहे. कारवाडी शिवारातील हे शेतकरी आहेत आणि आपण बघतोय की परवा आणि काल जो आहे तो पुन्हा एकदा पाऊस झाला आणि या पावसाने जे आहे ते कशा प्रकारे या कापसाचं नुकसान झालंय ते इथं आपल्याला दिसू शकेल की हा कापूस जो आहे तो भिजला गेला. अजूनही या कापसामध्ये ओल आहे आणि हा कापूस पिवळा पडायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर हा कापूस काळवंडू शकतो. मोठं नुकसान जे आहे ते कापसाचं आहे. इकडच्या बाजूला आपण बघतोय की ह्या 3 ते 4 ओळी ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांना 2 दिवसापूर्वी एकच ओळ आहे ही शेतकऱ्यांनी वेचली होती. तो कापूस थोडा बहुत जो काही निघाला असेल तो त्यांच्या कामी पडला. परंतु आता या कापसाची स्थिती मात्र दयनीय आहे. कारण अशा प्रकारे हे कापूस भिजून जो आहे तो बघा कसा भिजलाय कापूस. अजूनही या कापसामध्ये थोडीशी ओल जाणवते. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. काका, तुम्ही म्हणताय परवाच्या तिकडल्या 1 किंवा 2 ओळी त्या वेचल्या होत्या. त्याला किती निघाला कापूस? 50 किलो निघाला. 50 किलो निघाला असेल त्याला. मोजला नाही आम्ही. बरं. पण 50 नाहीत 55 भरल. याच्यावर नाही भरत. बरं. आता हे जे आहे हा किती आहे कापूस तुमचा? हे आता 2 थैले आहेत. बरं. याला 2 किती बॅग. आशा आहे किती उत्पन्न निघू शकला असता? आता याच्यात आमचं नाही म्हणलं तर 16-17 क्विंटल कापूस निघते. पण आता हा कापूस 2 दिवसात भिजला गेला. हो. आता कसं होईल या कापसाचं? आता काय 5 क्विंटलाच्या वरी कवाच होत नाही याच्यात. आता हे गेला 1 क्विंटल भर समजा 50 किलो घरी गेला आणि हे निघाला आता एखादा क्विंटल. पण आता हा भिजलेला कापूस आहे. आपण बघतो पिवळा व्हायला आहे. याचं तर काहीच होणार नाही. याचं काय नाही. याला अर्ध्याला अर्धा भाव भेटणार आम्हाला. बरं. जसा 8,000 रुपये भाव असेल ना गव्हर्नमेंटचा तर आम्हाला 4,000 रुपये याचे देतील. ते बी हे सध्या तुम्हाला माहिती आहे का CCI ने जे आहे ते खरेदी केंद्रात नोंदणी सुरू केली. तुम्हाला माहिती आहे की नाही? ते नाही, ते आम्हाला काही कळतच नाही ना. ते आता काही ऑनलाईन काही करायले तर आम्हाला काही कळणं काय नाही याच्यात. ऑनलाईन आम्हाला कळतच नाही. बरं. तेवढं जर साहेब आम्हाला कळालं असतं तर आम्ही एवढं हे केलं नसतं ना. आम्ही ऑनलाईन तेव्हाच केली असती. पण आम्हाला ऑनलाईन हे आम्हाला कळतच नाही काय आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन कसं करायचं बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते. माहितीच नाही. CCI केंद्र सुरू झाले की नाही हे त्यांना देखील माहिती नाही. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत. काका, सोयाबीन किती झालं होतं? सोयाबीनचं काय झालं होतं? सोयाबीनचं काय एका थैलीला आम्हाला 2-3चा उतार आला आहे. सोयाबीनचं काहीच नाही. मात्र कापसावर आमचं काय होतं ते कापसावरच होतं. ते या पाण्यानं सगळं नुकसान केलं. आता काय करणार त्याच्यात? असं झाल्यावर करायचं काय? सोयाबीन तुमचं हातचं गेलं म्हणताय तुम्ही. हो. फार थोडं उत्पन्न झालं. आता कापूस देखील आता कितीने गेले काय आता कसं होईल? काय एका थैलीला आम्हाला 3-4 क्विंटल कापूस होईल तर काढू. असं गळावून पडल्यावर काय असं पावसानं हे दिल्यावर आम्हाला काय करणार आहे? मग आता नियोजन कसं सगळं? आता खर्च असतील. दिवाळी झाली काल परवा. दिवाळी तर सोडा. दिवाळी तर झाली. आता दिवाळी कशी करायची कशी केली आता लोकांचं कर्ज काढून केली आम्ही लेकरं वाळायची. आता आमचं कसं व्हायला तर पुढचं तर आम्हाला समजेना. आता पुढची शेती कशी करायची काय करायचं तेच आम्हाला कळलं ना. दोन्ही पिकं आमच्या हातचे गेले ना. जे मेन हातात आलेली पिकं गेले ना दोन्ही बी. मग आम्ही काय करायचं आता? मागच्या जी सोयाबीनची नुकसान झाली त्याची काही तुम्हाला मदत मिळाली असेल ना? शासनाने मदत जाहीर केली होती. काहीच नाही मिळालं मला त्याची. अजून बी नाही मिळाली. मागल्या शासनानं जे केलं का ते आम्हाला अजून काहीच नाही मिळालं त्याचं. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की अजून यांना मदत मिळाली नाही. आपल्या या काकांना विचार. काका, नाही मिळाली. इकडल्या भागात मदत नाही मिळाली का? बरं. ते माझं शेत 5 एकराला कमी आहे. 14,500 रुपये म्हणून मिळाले. बरं. हो. परंतु आता या कापसाचं नुकसान आहे याची काही तुम्हाला आता पंचनामा करावा लागेल. काही मदत मागता शासनाला? परत काय मागणं आहे तुमचं? शासनाला कुठपर्यंत मागाव आणि देतील का रोखते? शासन भरपाई करत ना आपली. दिलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. असं काय आम्हाला वाटत नाही की बाबा आता आमचं आता नुकसान झालेलंच आहे. पण ते दिलं तर चांगली गोष्ट आहे. नाही तर काय आता ते देतात 2,000, 2,500 रुपये हेक्टर. काय पुराल त्याच्यात? मजूरदार दिवसभर काम करायला 700 रुपये 500 रुपये घ्यायला. आता आम्ही तर समजा घरचेच हे करणारे. आम्ही मजूरदार कोणाला लावत नाही काय नाही. घरच्या घरी जेवढं झालं तेवढं करायचं. शेती कमी असल्यामुळं. पण ते आता आमच्या डोसक्यावर कर्ज झाले खूप. आता ते कसं फेडायचं याचा काहीतरी सरकारनं थोडा निर्णय करायला पाहिजे. बरं. आपण बघतोय की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की थोडी मदत नको. शेतकऱ्याला मागाव तरी काय?
त्याचं म्हणजे शेतकऱ्याचं बघा कसं दुर्दैव आहे की मागाव तरी कसा हा शेतकरी म्हणतोय. सरकारने दिलं तर कर्ज तरी माफ करावं, कारण कर्ज मोठं झालं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि या भागात असे जिल्हाभरात कापसाचं फार मोठं नुकसान आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपण आता बघतोय. गेल्या वर्षी आम्ही कर्ज काढलं होतं, 3 वर्ष झाले त्याला. हा, त्याचं शेतकरी व्याज- पुन्हा एकदा बोलतोय, काय म्हणता काका? गेल्या वर्षी आम्ही कर्ज काढलं होतं बँकेचं, 3 वर्ष झाले त्याला. ते आम्हाला फेडता येईन. ते लोक आमच्या घरी आले तर पैसे द्या पैसे द्या पैसे द्या, कुठून भरायचे आम्ही? नक्कीच पीक कर्ज शेतकऱ्याचं काढलेलं. म्हणणं आहे, पीक कर्ज काढलं त्याचाच तगादा सुरू त्याचं आहे. तरी काहीतरी त्यामुळं करायला आता पाहिजे त्यानं आमचं. सरकारने जे आहे ते आता कर्जमाफीच करावी हा, अशा थोडं- प्रकारची थोडं- मागणी थोडं जी आहे काहीतरी आमचं करून ते शेतकरी वरी करत आणायचं आहेत. त्यानं. आणि कापसाचं फार मोठं नुकसान जे आहे ते या भागात झाल्याचं आता दिसतंय. जो तो आला निवडून आला तो काय म्हणतोय शेतकरी राजा आहे, मनीष शेतकरी खरात. राजा आहे. न्यूज 18 लोकमत, हिंगोली.